आता सर्वात पहिले काय करायचं, जॅम्प कंट्रोल पॅनल ऑन करायचा. आता जॅम्प कंट्रोल पॅनल आता इथं तुम्ही जेव्हा ओपन करशाल तेव्हा इथं काय राहील, स्टॉप राहतील, म्हणजे तुम्हाला स्टार्ट नावं दिसतील. बरोबर, आता इथं स्टार्ट करायचे आणि हे दोनच वरचे दोन आहे ना, अपाची सर्व्हर आणि मायस्क्यूएल स्टार्ट करायचं. ठीक आहे. तर मग आता इथून तुम्ही डायरेक्ट ॲडमिन पॅनलला डेटाबेससाठी पण जाऊ शकता, किंवा तुम्ही काय करायचं, क्रोम ऑन करायचं. क्रोम ऑन केले का सिम्पल लिंक काय टाकायची, लोकल होस्ट. बरोबर, आणि लोकल होस्ट टाकल्यानंतर तुमचं आता डेटाबेससाठी काय करायचं, PHP माय ॲडमिनचा डॅशबोर्ड ओपन करून घ्यायचं. ठीक आहे. आता इथं तुमचा डेटाबेस काय, लायब्ररी मॅनेजमेंट ._DB या नावाने तुमचा डेटाबेस हे सगळे काय तुमचे टेबल आहे. आता सर्वात पहिले तुम्ही काय, आता तुमचं इथपर्यंत झालं, तुम्हाला कोडला सुरुवात करायची. बरोबर आहे. मग त्याच्या आधी आपण काय केलं आहे, सी ड्राईव्हमध्ये कोड टाकला आहे. आता सी ड्राईव्हमध्ये गेले तुम्ही, सी ड्राईव्हमध्ये जॅम्प सर्व्हरला गेले, जॅम्प फोल्डरला गेले. इथं कुठं जायचं, एस टी डॉक्सला लायब्ररी मॅनेजमेंट नावाचं फोल्डर आहे आणि त्याच्यात तुमचा काय हा पूर्ण कोड आहे. बरोबर, आता हा प्रोजेक्ट तुम्ही कुठं ओपन करून घ्यायचा, VS कोडला ओपन करून घ्यायचा. ठीक आहे, VS कोडला ओपन करायचं. ठीक आहे. आता हा तुमचा सगळा कोड, बरोबर आहे, हा तुमचा सगळा कोड. ठीक आहे. आता जायचं तुम्हाला कुठं जायचं, परत क्रोमला जायचं. क्रोमला जसं आहे आपण डॅशबोर्ड ओपन केला डेटाबेसचा, तसं आता आपला मेन वेबसाईट ओपन करायची. मग नाव काय आपल्या वेबसाईटचं, तिथं फोल्डरला काय नाव दिलं होतं, लायब्ररी मॅनेजमेंट. बरोबर, तर एवढे ॲडमिनपर्यंत जरी आले ना तुम्ही, बरोबर, किंवा एवढं जरी टाकलं तरी तुमचा प्रोजेक्ट रन होईल. आता इथं युजर लॉग इन, आता तुम्ही जर युजर करेल असेल तर युजर लॉग इन वगैरे तुम्ही करू शकता, पण तुम्ही डायरेक्ट इथं काय करायचं, पहिले सुरुवात कुठून करायची, ॲडमिन बोर्डपासून करायची. मग इथं ॲडमिन सर्च मारलं, काय नाव आलं, ॲडमिन लॉग इन. आता ॲडमिन लॉग इनचा ID आणि पासवर्ड कुठं भेटेल तुम्हाला, इथं जायचं, readme.txt नावाची फाईल आहे, इथं जायचं. इथं तुम्हाला दोन्हीचं पण हे बघा, लिंक पण भेटेल डायरेक्ट आणि हे पण भेटेल. ठीक आहे. आता इथं काय युजर नेम काय तुमचं, admin@library.com. हां, आणि पासवर्ड काय आहे, $123#. ठीक आहे. नंतर तुम्ही मल्टिपल ॲडमिन पण ॲड करू शकता तुमच्या मनाने. आता मगाशी आपण एक बुक ॲड केलं होतं, टोटल बुक्स अवेलेबल वगैरे, हे सगळं तुम्ही किती काय करायचं तुमच्या हिशोबाने करू शकता. ठीक आहे. हां, झालं, कळलं इथपर्यंत, हो सगळं कळलं तुम्हाला काय. मग इथं ॲड बुक वगैरे सगळं कळलं, मॅनेज प्लेस, मॅनेज युजर, मग ॲड युजर वगैरे, तुमचं युजर नेम ID करून तुम्ही रोल काय, तुम्ही ॲडमिन आहे का युजर आहे, सध्या एकच आहे, मग तुम्ही मल्टिपल पण करू शकता. ठीक आहे. हां, आता याच्यात काही अडचण नाही तुम्हाला, हे कमी जास्त पण करू शकता. इथं जायचं, इथून तुम्ही पासवर्ड चेंज किंवा लॉगआउट पण करू शकता. ठीक आहे. एकदम क्वालिटी प्रोजेक्ट आहे तुमचं.